MMRDAचा आणखी एक पूल धोकादायक झालेला आहे। चुनाभट्टी ते बीकेसी दरम्यानच्या उड्डाणपुलाला तडे गेलेले आहेत। 2019 मध्ये चुनाभट्टी ते बीकेसी कनेक्टर असा हा उड्डाणपूल 220 कोटी रुपये खर्च करून तयार केला, पण गेल्या 7 वर्षातच या पुलाला तडे गेले। आता या पुलाची दुरुस्ती होतीये की प्रशासन आणखी एका दुर्घटनेची वाट बघणार, असा प्रश्न उपस्थित झालाय। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे, तर काही ठिकाणी काम सुद्धा सुरू आहे। परंतु जे काही उड्डाणपुलाचं काम झालेलं आहे ते कसल्या प्रकारच्या दर्जाचं आहे ते मी दाखवतोय। बीकेसी ते चुनाभट्टी असलेला हा कनेक्टर आहे, म्हणजेच हा उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलाला चुनाभट्टीच्या बाजूने दोन्हीच्या म्हणजे अप आणि डाऊनच्या दिशेला दोन्ही ठिकाणी कशा प्रकारचे तडे गेले ते बघू शकता। त्याचबरोबर बाजूला जे सुरक्षेचा कठडा असतो तो सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला गॅप पडल्याचं पाहायला मिळते आहे। दोन्ही बाजूला जे आहे ते अशा प्रकारचे मोठे गॅप आहेत, तर काही ठिकाणी तडे पडलेले आहे। यापूर्वी सुद्धा हे तडे बुजवण्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु पुन्हा एकदा अशाच प्रकारचे तडे गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। MMRDAच्या माध्यमातून 2019 मध्ये 220 कोटी रुपये खर्च करून हा बीकेसी ते चुनाभट्टी कनेक्टर असलेला हा उड्डाणपूल तयार करण्यात आला होता आणि त्याला अवघ्या 7च वर्षात अशा प्रकारचे तडे गेल्याचं पाहायला मिळते आहे। त्यामुळे कशा प्रकारचं हे काम झालेलं हे आपल्या समोर येत आहे। आता प्रशासन यावर काय करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। का एखादी दुर्घटना होऊ देते आणि नंतर काम करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।